एक लक्षात घ्या, ही लक्ष्मण हाके असेल, नवनाथ वाघमारे असेल, तो सदावर्ते असेल किंवा अजून त्यांच्यासोबत जे असणारे, ह्या भुंकणाऱ्या माणसांना सध्या सरकारनं पुरस्कृत केलेलं आहे. ह्यांना फक्त एकच काम ठेवलं आहे, ह्याने उठसूट जरांगे पाटलावरती बोलायचं आणि आपल्या जातीवरती बोलायचं. ह्यांचा बाकीचा ह्यांना दुसरा कुठला उद्योगच नाही, हे लक्षात घ्या. गोरगरीब ओबीसी समाज हा संपूर्ण जरांगे पाटलांसोबत आणि संपूर्ण सकल मराठा समाजासोबत आहे. परंतु ही जे काय बांडगुळ आहे ती, ही जे काय कुत्रे आहे ती, ज्यांना सरकार असा तुकडा टाकतं आणि त्याच्यावरती भुंकणारे कुत्रे, त्यामुळे हे लक्षात घ्या, आपल्याला ह्यांच्या नादी लागायचं नाही. आपलं एकच ठरलेलं आहे, आपल्याला उद्याच्या 27 तारखेला अंतरवली सराटीतून किंवा संबंध महाराष्ट्रातून आपल्याला मुंबईला जरांगे पाटलांसोबत पोचायचं आहे. मगाशी थोड्या वेळापूर्वी जे बीड गेवराईमध्ये जे काही झालेली घटना असेल, कारण की ह्या लोकांना कायदा सुव्यवस्था बिघडवायची, आपल्याला नाही बिघडवायची. आपल्या जातीला गालबोट लागलं असं आपल्याला अजिबात करायचंच नाही. आणि परत उद्या हे फडणवीसच म्हणणार आहेत, कायदा सुव्यवस्था प्रत्येकानं राखली पाहिजे, हातात कायदा घेणाऱ्याची गय करणार आहे, हे लक्षात घेत. म्हणून बांधवांना माझी नम्र विनंती आहे बाबांनो, की तुम्ही असल्यांच्या नादी लागू नका. ह्यांची लायकी काय आहे? शून्य आहे.